गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण या लेक्चरमध्ये आज जो काय आपण लास्ट लेक्चरमध्ये फॅरेडेज लॉ शिकलोत, फॅरेडेज फर्स्ट लॉ अँड फॅरेडेज सेकंड लॉ, तर या रिलेटेड आपण आज न्यूमेरिकल कव्हर करणार आहोत. मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला याचे जे काय फॉर्म्युलेज आहेत हे व्यवस्थित नोट डाऊन करायला ऑलरेडी सांगितलेत. काही जणांनी केले असतील, काही जणांचे अजून जर नोट डाऊन झालेले नसतील तर मी मुद्दाम इथे एक फर्स्ट पेज लिहिलं आहे की ज्यामध्ये फॉर्म्युलाज ऑन फॅरेडेज लॉ. तर असे काही जवळपास 12 फॉर्म्युले आहेत. हे आले कसे ते आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो आहे. सो हे फॉर्म्युले मी इथे नोट डाऊन केलेत. तुमचे जर नोट डाऊन करून झालेले नसतील तर तुम्हाला हा व्हिडिओ इथेच पॉज करायचा आहे आणि हे जे काय फॉर्म्युलेज आहेत हे व्यवस्थित लिहून घ्यायचे. ठीक आहे. बघा, त्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला आहे वेट ऑफ प्रॉडक्ट, दॅट मीन्स डब्ल्यू इज इक्वल टू झेड इन टू क्यू. झेड म्हणजे काय असतं तर इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट, क्यू म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. सेकंड फॉर्म्युला आहे डब्ल्यू इज इक्वल टू झेड इंटू आय इंटू टी. क्यू म्हणजेच काय, चार्ज किंवा क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास म्हणतो आपण त्याला. तर क्यूची व्हॅल्यू असते आय इंटू टी. सो मी ती व्हॅल्यू फक्त पुटअप केली म्हणजे सेकंड फॉर्म्युला तयार होतो. थर्ड फॉर्म्युला आहे झेड इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. जो फर्स्ट फॉर्म्युला आहे त्यावरूनच थर्ड फॉर्म्युला तयार झाला, झेड इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. सो इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट कॅल्क्युलेट करायला डायरेक्टली आपल्याला विचारतात, सो त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. फोर्थ नंबरचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू इज इक्वल टू आय इंटू टी इंटू इक्विव्हॅलंट वेट ऑफ कंपाऊंड डिवाइड बाय फॅरेडे. सेकंड नंबरचा जो फॉर्म्युला आहे तर त्या सेकंड नंबरच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण झेडची व्हॅल्यू ज्यावेळेस पुटअप करणार इक्वलंट वेट ऑफ कंपाऊंड अपॉन फॅरेडे, त्यावेळेस फोर्थ नंबरचा फॉर्म्युला तयार होतो. 5 नंबरचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू इज इक्वल टू आय इंटू टी इंटू मोल रेशो इंटू मोलर मास डिवाइड बाय फॅरेडे. इक्वलंट वेट ऑफ कंपाऊंड जे काय तुम्हाला फोर्थ नंबरच्या फॉर्म्युल्यामध्ये दिसतंय. सो इक्वलंट वेट ऑफ कंपाऊंड म्हणजेच असतो मोल रेशो इंटू मोलर मास. सो फोर्थ नंबरच्या फॉर्म्युल्यामध्ये इक्वलंट वेटचं मी एक इक्वेशन ॲड केलं आहे, त्यावरून फिफ्थ नंबरचा फॉर्म्युला तयार झाला. नंतर 5 नंबरचा जो फॉर्म्युला तयार झाला त्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, जे मोलर मास इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये दिसतं राईट हँड साईडने, त्याला लेफ्ट हँड साईडने जाऊन डिवायडेशनमध्ये घेऊन जायचं आहे. मग डब्ल्यू अपॉन मोलर मास जर म्हटलं आपण तर काय होईल, नंबर ऑफ मोल्स तयार होतील. मग आता त्यावरून 6 नंबरचा फॉर्म्युला तयार झाला एन पी. एन पी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू आय इंटू टी इंटू मोल रेशो अपॉन फॅरेडे. 7 नंबरचा फॉर्म्युला आहे व्ही पी. व्ही पी म्हणजे व्हॉल्यूम ऑफ प्रॉडक्ट म्हणू आपण त्याला, इज इक्वल टू आय इंटू टी इंटू मोल रेशो इंटू 22.414 लिटर अपॉन फॅरेडे. पण हा फॉर्म्युला तुम्हाला तेव्हाच यूज करायचा ज्यावेळेस व्हॉल्यूम तुम्हाला एन टी पी किंवा एस टी पी कंडिशनला विचारलं असेल त्यावेळेस. एन टी पी म्हणजे 298 केल्विन टेम्परेचर, एस टी पी म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन टेम्परेचर. सो या रेंजमध्ये जर टेम्परेचर दिलेलं असेल आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर असेल म्हणजे आयडियल व्हॅल्यू म्हणतात त्याला, त्यावेळेस तुम्हाला 7 नंबरचा फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे. अदरवाईज तो फॉर्म्युला अप्लाय होणार नाही. 8 नंबरमध्ये दिलं आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायचे. सो नंबर ऑफ ॲटम्स आपण कॅल्क्युलेट करताना 8 नंबरचा फॉर्म्युला यूज करणार आय इंटू टी इंटू 6.022 इंटू 10⁻23 इंटू मोल रेशो डिवाइड बाय फॅरेडे. 9 नंबरचा फॉर्म्युला कम्पॅरिझन जर करून आपल्याला वेट कॅल्क्युलेट करायला विचारला असेल तर मग आपण 9 नंबर इथे 10 पाहिजे, 9 त्यानंतर 10 आणि 11 असे फॉर्म्युले आपण इथे बघणार. सो 9 नंबरचा फॉर्म्युला वेट ऑफ ए अपॉन वेट ऑफ बी इज इक्वल टू मोल रेशो ऑफ ए इंटू मोलर मास ऑफ ए डिवाइड बाय मोल रेशो ऑफ बी इंटू मोलर मास ऑफ बी. समोर जाऊ आपण 10 नंबरकडे. जर इक्वलमेंट दिलेलं असेल किंवा आपल्याला जर इक्वलमेंट घ्यायचं असेल तर त्यावेळेस मग आपण 10 नंबरचा फॉर्म्युला यूज करू शकतो. वेट ऑफ ए अपॉन वेट ऑफ बी इज इक्वल टू इक्वल वेट ऑफ ए अपॉन इक्वल वेट ऑफ बी. त्यावरून आपण वेट ऑफ ए, वेट ऑफ बी, इक्वल वेट ऑफ ए, इक्वल वेट ऑफ बी कोणतीही व्हॅल्यू जरी काढायची म्हटली एक तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. 11 नंबरचा जो लास्ट वन फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ ए अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ बी इज इक्वल टू मोलर रेशो ऑफ ए डिवाइड बाय मोल रेशो ऑफ बी. हा सिंपल फॉर्म्युला यूज करायचा, लगेच तुम्ही नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकता. सो हेच जे फॉर्म्युला आहे तर या बेसिसवर आता आपल्याला आज न्यूमरिकल्स बघायचे आहेत. ठीक आहे. काही तुम्हाला होमवर्कसुद्धा मिळेल, न्यूमरिकल तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं काय होईल, तुमचं अजून जास्तीत जास्त परफेक्शन होईल. ठीक आहे. चला आता मी जास्त काही वेळ फॉर्म्युलावर एक्सप्लेनेशन देणार नाही. चला मी आता इथे फर्स्ट नंबरचा न्यूमरिकल घेऊन येतो तुमच्यासाठी. चला इथे आणून ठेवला आहे तुमच्यासमोर. बघा फर्स्ट नंबरचा न्यूमरिकल आपल्याला काय सांगतोय, ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन CaCl2. मोल्टन CaCl2 म्हणजे काय, CaCl2ला आपण मेल्ट केलं असेल, इलेक्ट्रोलिसिस केलं त्याचं, 0.8 अँपियर करंट इज पास थ्रू द सेल. काय केलं आपण त्यातून 0.8 अँपियर करंट पास केलं आहे थ्रू द सेल. फॉर टाईम पण दिला आपल्याला किती, 1 hour. कॅल्क्युलेट द मास ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. काय करायचं आपल्याला,
मास ऑफ प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करायचं, म्हणजेच वेट ऑफ प्रॉडक्ट काढायचं आपल्याला. कॅल्क्युलेट द मास ऑफ प्रॉडक्ट फॉर्म ॲट द कॅथोड. कॅथोडवर जो प्रॉडक्ट जाऊन जमा होईल त्याचं आपल्याला वेट कॅल्क्युलेट करायचं. मग आता हे तर आपण शिकलो याआधी. कॅथोडकडे कोण जातात? कॅटायन जातात. कॅटायन कोण आहे मग यामध्ये? CaCl2 मध्ये जर ब्रेक केला तुम्ही तर Ca2+ हा कॅटायन असेल. त्यापासून प्रॉडक्ट तयार होणार, म्हणजे कॅथोडवर रिडक्शन रिॲक्शन होईल. सो Ca2+चा Ca तयार होईल सॉलिड. म्हणजे तुम्हाला काय करायचं? इनडायरेक्टली कॅल्क्युलेट द मास ऑफ Ca हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता सगळ्यात पहिले आपण काय करूया, एकदा गिव्हन लिहून घेऊ, ठीक आहे ना. जर तुम्ही एकदा गिव्हन लिहिण्यामध्ये सक्सेस जर झाला तर समोरचे न्यूमरिकल फॉर्म्युला वगैरे ऑटोमॅटिक तुम्हाला त्यामध्ये कळतात की कोणता फॉर्म्युला तिथे पुटअप करायचा. चला, सो मी इथे गिव्हनमध्ये लिहितो. स्टार्टिंगला आपलं जे दिलं ते लिहून घेऊ आपण. बघा, गिव्हनमध्ये सांगितलं आपलं ड्युरिंग इलेक्ट्रिस ऑफ मोल्टन CaCl2 0.8 अँपियर करंट. म्हणजे काय दिलं आपला? आय दिलेला आहे 0.8 अँपियर. ठीक आहे. नंतर पुढे सांगितलं इज पास थ्रू द सेल फॉर 1 hour. हा तर टाईम झाला. सो टी दिलं आपल्याला 1 hour. मी ऑलरेडी बोललोय की आपल्याला जर हवरमध्ये मिनिटमध्ये जर दिलं असेल तर याला आवर्जून आपण कशामध्ये कन्वर्ट करणार? तर सेकंडमध्ये. सो 1 hourला सेकंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल? 60 × 60 करावं लागेल. म्हणजे किती होतील ते? बघा, 1 hour × 60 मिनिट × 60 सेकंद. याचं कॅल्क्युलेशन आहे किती? 3600 सेकंद. कळत आहे? कधीही टाईमचं कन्वर्जन तुम्हाला सेकंडमध्ये करायचं आहे. मिनिटमध्ये आणि हवरमध्ये जर टाईम घेतला रॉंग होईल. ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. कॅल्क्युलेट द मास ऑफ प्रॉडक्ट फॉर्म ॲट कॅथोड. काय विचार आपल्याला? मास ऑफ प्रॉडक्ट म्हणजे वेट ऑफ Ca आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, कारण तो कॅथोडवर जाऊन जमा होतो. आपल्याला मोलर मास दिलाय, मी इथे कॅपिटल M लिहून घेतो. आता मोलर मास ऑफ Ca हा दिला आपल्याला 40 ग्राम पर मोल. चला, आता तुम्हाला वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग वेटसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे वेट ऑफ Ca इज इक्वल टू, हे जे गिव्हन जे दिलं या रिलेटेड एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. चला, मी इथे दाखवतो तुम्हाला तो फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे? वेट इज इक्वल टू I × T × मोल रेशो × मोलर मास डिवाइड बाय फॅरेडे. ठीक आहे. मग आता इथे फॅरेडेची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करावं लागेल. सो फॅरेडे इज इक्वल टू किती असतो? आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो 96500 कुलम पर मोल इलेक्ट्रॉन. ठीक आहे. हे त्याचं युनिट. सगळ्यांचे युनिट लिहून घेऊ आपण. वेट ऑफ कॅल्शियम हा आपल्याला ग्राममध्ये मिळणार. ठीक आहे. चला, मग आता हा फॉर्म्युला आपण एकदा परत इथे नोट डाऊन करून घेऊ. असा फॉर्म्युला येतो I × T × मोल रेशो × मोलर मास. आता आपल्याला कॅल्शियमचं घ्यावं लागेल. मी इथे लिहितोय मोलर मास ऑफ कॅल्शियम. मी शॉर्टकटमध्ये लिहितोय MCA डिवायडेड बाय फॅरेडे. फॅरेडेसाठी आपण F लिहू. आता मोल रेशो कसा असेल? तर मी ऑलरेडी बोललोय मोल रेशो आपण हा रिॲक्शनच्या बेसिसवर कॅल्क्युलेट करू शकतो, किंवा तुम्ही जो काय कॅल्शियमवर चार्ज आहे तो जरी घेतला तरी चालेल. कॅल्शियमवर चार्ज किती आहे? ज्यावेळेस CaCl2 ब्रेक होणार. चला, मी ते एक्सप्लेनेशन देतोय. वेन CaCl2 इज ब्रेक, सॉरी इथे कॅल झालंय, CaCl2 Ca2+ ट्वाईस Cl- तयार होतील. बरोबर. हे कॅथोडकडे जाणार. याची रिॲक्शन कोणती होईल? मग रिडक्शन. चला, मी इथे रिडक्शन रिॲक्शन लिहून घेतोय. अशी रिॲक्शन असेल ती Ca2+ 2 इलेक्ट्रॉन लागतील त्यासाठी, कारण 2 चार्ज आहे. प्रॉडक्ट मिळेल आपल्याला Ca. सो इथे मोल रेशो किती आला? चला, मी शॉर्टकटमध्ये लिहितो MR. MR मीन्स मोल रेशो. हा किती झाला? काय करावं लागेल? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म किती मिळाले आपला? 1 मोल मिळाले. डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर किती? 2 इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय करणार? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म 1 लिहिणार, कारण कोएफिशियंट 1 आहे. डिवाइड बाय इलेक्ट्रॉनचा कोएफिशियंट 2 आहे. सो इथे 1/2 म्हणजेच किती? तर 0.5. हा झाला तुमचा मोल रेशो. याचे युनिट कसे येतील तेही बघा. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्मचं युनिट असेल मोल. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायरचं युनिट असेल पर मोल इलेक्ट्रॉन. कळतंय? पर मोल इलेक्ट्रॉन हे त्याचं युनिट असणार. 0.5 एवढं त्याचं आन्सर आहे. चला, हीच व्हॅल्यू इथे पुटअप करायची आहे. बाकीच्या व्हॅल्यू तर ऑलरेडी गिव्हन आहेत. आय किती टाकणार त्यामध्ये? 0.8 अँपियर × मोल रेशो किती घेणार तो? 0.5. युनिट इन त्याचं मोल पर इलेक्ट्रॉन. चला, मी लिहून घेतो इथे मोल डिवायडेड बाय, किंवा असं लिहू शकतो आपण मोल पर इलेक्ट्रॉन × मोलर मास ऑफ कॅल्शियम दिलं आपल्याला किती? 40 ग्राम पर मोल. चला, हे पण टाकून देऊ पण इथे 40 ग्राम पर मोल डिवायडेड बाय फॅरेडे. फॅरेडे किती? तर मग 96500 कुलम
पर मोल इलेक्ट्रॉन. ठीक आहे, या टाईपमध्ये. आता इथे टाईमची व्हॅल्यू टाकायची बाकी आहे अजून, मला इथे जागा कमी आहे. मी काम करतो, इथे टाईमची व्हॅल्यू लिहितो. ठीक आहे, इथे टाईम करतोय मी. टाईम आहे सेकंदमध्ये, किती? 3600 सेकंद. हा इथे आपला टाईम दिला. चला आता युनिट कोणकोणते कॅन्सल होतात एकदा ते बघू आपण. सो वेट ऑफ कॅल्शियम इज इक्वल टू, बघा युनिट कोणकोणते कॅन्सल होत आहेत. इथे मोल पर मोल कॅन्सल होणार. ठीक आहे, त्यानंतर बघा युनिट मोल पर मोल कॅन्सल, नंतर पर मोल इलेक्ट्रॉन कॅन्सल झालं. नंतर आता ॲम्पियर इंटू सेकंद म्हणजेच काय असतो? कुलम असतो. हे तुम्ही शिकलेलं असाल. ॲम्पियर इंटू सेकंद याचं युनिट काय असणार? तर कुलम. म्हणजे ॲम्पियर इंटू सेकंदला कुलम सुद्धा आपण कॅन्सल केलं. मग उरली कोणती व्हॅल्यू? फक्त युनिट काय उरलं आपलं? ग्राम. इथे युनिट उरलं आहे. सो आपला जो वेट ऑफ प्रॉडक्ट आहे तो ग्राममध्ये येणार. ठीक आहे, आता मी मुद्दाम युनिटच्या रेट सांगितलं आहे. पुढच्या वेळेस आपलं युनिट वगैरे हे सगळे डायरेक्टली आता इथे लिहायचे. ठीक आहे, चला आता इथे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊयात. बघा इथे 220 सुद्धा इथे कॅन्सल होऊन जात आहेत. उरलं काय? मग आता ते लिहून घेऊ आपण. 36 इंटू 0.8 इंटू 0.5 इंटू 40 डिवायडेड बाय 965. सो याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. 40 इंटू 0.5 20 होणार. 20 इंटू 20ला 2 कन्सिडर करा, इथे 8 होईल. 8 इंटू 2 16 होईल. म्हणजे 36 इंटू 16 अपॉन 965 युनिट त्याचं ग्राम असणार. याचं टोटल कॅल्क्युलेशन करा. याचं टोटल कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर हे ते जवळपास 0.5968 ग्राम हे त्याचं ॲक्युरेट आन्सर. ठीक आहे, या टाईपमध्ये आपण हे कॅल्क्युलेशन करू शकतो. बघा तुम्ही जर गिव्हन जर लिहिलं तर बरोबर आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करायचा ते समजेल. युनिटमध्ये मात्र आपल्याला कन्वर्जन जर करावयाची गरज पडेल तिथे आपल्याला मात्र ते रिस्पेक्टिव्ह याच्यानुसार त्याला करावं लागेल. ठीक आहे, या टाईपमध्ये हा फर्स्ट न्यूमेरिकल होता. चला न्यूमेरिकल तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. मग आपण सेकंड न्यूमेरिकलकडे जाऊ. चला सेकंड न्यूमेरिकल आहे तुमच्या समोर. हाऊ मेनी फॅरेडेज ऑफ इलेक्ट्रिसिटी आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 5 ग्राम ऑफ मॅग्नेशियम फ्रॉम MgCl2. मोलर मास ऑफ मॅग्नेशियम इज इक्वल टू 24 ग्राम पर मोल. बघा इथे आपल्याला काय सांगितलं आहे? हाऊ मेनी फॅरेडेज ऑफ इलेक्ट्रिसिटी आर रिक्वायर्ड म्हणजेच काय विचारलं आपल्याला? क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इथे विचारली आहे. हाऊ मेनी फॅरेडेज ऑफ इलेक्ट्रिसिटी आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 5 ग्राम ऑफ मॅग्नेशियम. म्हणजे मॅग्नेशियम इथे तयार होते. म्हणजे आपल्याला वेट ऑफ प्रॉडक्ट ऑलरेडी दिलं आहे फ्रॉम MgCl2. MgCl2चं आपण इलेक्ट्रोसिस केलं, त्यापासून आपल्याला 5 ग्राम मॅग्नेशियम मिळतो. त्यासाठी आपल्याला किती इलेक्ट्रिसिटी लागेल हे आपल्याला विचारलं. म्हणजे क्यूची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मोलर मास दिलेला आपल्याला मॅग्नेशियमचं 24 ग्राम पर मोल. कधी कधी दिलेला असेल, कधी नसेल, हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता बघा आपण सगळ्यात पहिले परत एकदा गिव्हन लिहून घेऊ. चला गिव्हनमध्ये ज्या ज्या व्हॅल्यू दिसतात ते लिहून घेऊ आपण. बघा आपल्याला वेट दिलंय W इज इक्वल टू दिलं आपल्याला 5 ग्राम. समोर जाऊन आपल्याला मोलर मास दिलंय, मी इथे लिहून घेतोय M ऑफ मॅग्नेशियम. इथे वेट ऑफ Mg करा, समजायला सोपं जाईल. वेट ऑफ मॅग्नेशियम इज इक्वल टू 5 ग्राम. मोलर मास ऑफ मॅग्नेशियम किती दिलं आपल्याला? ते दिलं 24 ग्राम पर मोल. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना गिव्हन फाइंड आउट करता येईल. विचारलं काय आपल्याला? हाऊ मेनी फॅरेडेज ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे आपल्याला क्यूची व्हॅल्यू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी कॅल्क्युलेट करायची. सो आता क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी कॅल्क्युलेट करताना आपल्याकडे हा एक फॉर्म्युला आहे. बघा W इज इक्वल टू I इंटू T इंटू मोल रेशो इंटू मोलर मास डिवाइड बाय फॅरेडे. तर यामध्ये आता I इंटू T म्हणजेच काय असतो? Q असतो. बरोबर, म्हणजे याच फॉर्म्युल्याला 5 नंबरचा जो फॉर्म्युला आहे I इंटू टीची व्हॅल्यू आपण डायरेक्ट क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी घेऊ शकतो. सो तीच व्हॅल्यू आपल्याला I इंटू टी न घेता तिथे आपल्याला डायरेक्टली Q घ्यायचं आहे. बरोबर, आता इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की तुम्हाला विचारलं आहे इलेक्ट्रिसिटी फॅरेडेजमध्ये किती लागेल. सो फॅरेडेजमध्ये जर इलेक्ट्रिसिटी तुम्हाला विचारली तर तुम्हाला डिवाइड बाय फॅरेडेचा जो आपला फॉर्म्युला आहे त्यामध्ये फॅरेडेची व्हॅल्यू 96500 कॅल्क्युलेट टाकायची गरज पडत नाही. बघा मी सांगतो काय करायचं. बघा आपण हा फॉर्म्युला लिहून घेऊ. सगळ्यात आधी फॉर्म्युला कोणता येईल बघा. वेट ऑफ मॅग्नेशियम इज इक्वल टू Q इंटू मोल रेशो. Q इंटू मोल रेशो इंटू मोलर मास. मोलर मास ऑफ मी इथे लिहितो मॅग्नेशियम डिवायडेड बाय
तुम्ही पूर्ण लिहावं लागेल तुम्हाला, मी शॉर्टकटमध्ये लिहितो जरी तरी. क्यू इंटू मोल रेशो इंटू इथे लिहायचं मोलर मास ऑफ मॅग्नेशियम डिवायडेड बाय फॅरेडे. तुम्हाला इलेक्ट्रिसिटी फॅरेडेमध्ये विचारली, सो इथे फॅरेडेची व्हॅल्यू पुटअप करायची गरज पडणार नाही. आपल्याला क्यू कॅल्क्युलेट करायचा आहे. सो हा फॉर्म्युला असा येईल, क्यू इज इक्वल टू वेट ऑफ मॅग्नेशियम इंटू फॅरेडे डिवायडेड बाय मोल रेशो. आपल्याला मॅग्नेशियमचाच रिलेटेड मोल रेशो लिहावं लागेल इंटू मोलर मास ऑफ मॅग्नेशियम. सो चला आपण आता इथे व्हॅल्यू पुटअप करत जाऊ. बघा, क्यू इज इक्वल टू काय होईल, वेट ऑफ मॅग्नेशियम दिलं आपल्याला 5 इंटू, मी ऑलरेडी बोललो फॅरेडेजमध्ये जर आपल्याला विचारलं तर फॅरेडेची व्हॅल्यू काय पुटअप करायची गरज पडते 96500. सहसा इथे एफ करून देऊ आपण, डिवायडेड बाय मोल रेशो. मोल रेशो कसा काढणार, मॅग्नेशियम आपल्याला प्रॉडक्ट मिळतोय, सो यासाठी मोल रेशो कसा असेल तर Mg2 पॉझिटिव्ह त्याचा आयन असेल, MgCl2 ब्रेक केल्यानंतर Mg2 पॉझिटिव्ह, त्यासाठी 2 इलेक्ट्रॉन लागतील. प्रॉडक्ट मिळेल आपल्याला मॅग्नेशियम 1 मोल प्रॉडक्ट फॉर्म झाला, डिवायडेड बाय 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच मोल रेशो किती घेणार मग तो 1/2 म्हणजेच किती 0.5 इंटू 24 ग्राम पर मोल हे त्याचं मोलर मास जे इथे डिवायडेशनमध्ये आलं, इथे लिहून घ्या 24 ग्राम पर मोल. ठीक आहे, चला त्याचं कॅल्क्युलेशन करा. 24 इंटू 0.5 किती होणार 12. सो इथे येईल आता व्हॅल्यू 5 फॅरेडे अपॉन 12. कळतंय? आता याला ॲप्रॉक्सिमेट करू शकतो आपण. इथे जर 6 जर घेतला आपण तर 6/12 म्हणजे किती होणार 0.5. पण 0.5 पेक्षा आपला आन्सर काय होईल थोडं कमी येईल. सो ॲप्रॉक्सिमेट याचं 0.5 आन्सर येईल. ॲक्युरेट आन्सर येईल याचं 0.4166 फॅरेडे. आणि आपल्याला फॅरेडेमध्येच क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी विचारली आहे. जर आपल्याला सांगितलं नसतं की हाऊ मेनी इलेक्ट्रिसिटी रिक्वायर, पण असं जर विचारलं नसतं की फॅरेडेमध्ये, तर मग आपण फॅरेडेची व्हॅल्यू सुद्धा इथे पुटअप केली असते, मग आपला आन्सर कुलममध्ये आला असता. ठीक आहे, इथे फॅरेडेची व्हॅल्यू आपण 96500 ॲड केली असते, पण आपल्याला फॅरेडेमध्ये विचारलं, सो आपण इथपर्यंत ते आन्सर लिहिणार. चला हे सुद्धा तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. समोरचा न्यूमेरिकल आहे क्वेश्चन 3. इन द इलेक्ट्रोलिसिस ऑफ AgNO3 सोल्युशन 0.42 ग्राम ऑफ Ag इज प्रोड्यूस. काय केलं आपण, AgNO3चं इलेक्ट्रोलिसिस केलं ज्यामध्ये Ag प्लस आणि NO3 मायनस आयन्स असतील. सो Ag प्लसचं रिडक्शन होणार, कॅथोडकडे जाईल तो. 0.42 ग्राम आपल्याला Ag मिळेल. दॅट मीन्स दॅट 0.42 ग्राम ऑफ सिल्वर इज डिपॉझिटेड ऑन द कॅथोड. बघा, आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाईम, काहीतरी आपला टाईम वगैरे दिलेला आहे. ठीक आहे, आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाईम कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर. काय विचारलं आपल्याला, कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर. काय विचारलं आपल्याला, क्यू कॅल्क्युलेट करायला विचारला. मोलर मास दिला आपल्याला Eg किती 108 ग्राम पर मोल. सो हाच फॉर्म्युला तुम्ही ते यूज करायचा आहे तुम्हाला. चला मी गिवनमध्ये परत एकदा लिहून देतोय. गिवनमध्ये आपण काय काय करणार, आपलं जे दिलं ते लिहून घ्या. 0.42 ग्राम ऑफ Eg इथे लिहून घेऊ आपण. वेट ऑफ Eg इज इक्वल टू 0.42 ग्राम. चला एवढं तर दिलं आपल्याला. त्यानंतर समोर जाऊयात आपण. ॲट अ सर्टन कॅथोड आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर. आपल्याला परत क्यूचीच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो क्वेश्चन मार्क करू आपण. मोलर मास दिला आपल्याला, M ऑफ Ag लिहून घेऊ आपण. मोलर मास ऑफ Ag इज इक्वल टू 108 ग्राम पर मोल. हे मोलर मास सुद्धा तुम्ही जसे न्यूमरिकल तसे याला लक्षात ठेवत चालायचं आहे. सिल्वरचा मोलर मास 107.9 असणार. कधी कधी हे 108 सुद्धा दिलेलं आहे, तर हे आपण इथं कन्सिडर करू. चला मग आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊ पुन्हा. हाच फॉर्म्युला घ्यावा लागेल. वेट ऑफ Ag इज इक्वल टू क्यू इंटू मोल रेशो, क्यू इंटू मोल रेशो इंटू मोलर मास ऑफ Eg डिवायडेड बाय काय करावं लागेल फॅरेडे. आता आपल्याला इथे विचारलं नाही की, असं नाही म्हटलं की कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर इन फॅरेडे, असं काही दिलेलं नाही आहे. सो आपल्याला इथे आता फॅरेडेची व्हॅल्यू पुटअप करावी लागेल. जशी आपण इथे व्हॅल्यू पुटअप केली नाही, कारण इथे आपल्याला विचारताना फॅरेडेजमध्ये विचारलं होतं. इथे तर आपलं तसं काही दिलं नाही, मग आपल्याला फॅरेडेची व्हॅल्यू पुटअप करावी लागेल. मग आता जर फॅरेडेची व्हॅल्यू पुटअप नाही केली तर मग आन्सर फॅरेडेमध्ये येईल. जर फॅरेडेची व्हॅल्यू पुटअप केली तर मग आन्सर कुलममध्ये येईल.
ठीक आहे. सो ऑप्शनमध्ये तुम्हाला एकदा फॅरेडेमध्ये दिलं तर ती पुटअप करा, नसेल दिलं कुलममध्ये असेल तर मग फॅरेडेची व्हॅल्यू पुटअप करावं लागेल. चला आता क्यू आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. क्यू कसा काढणार, तर क्यू इज इक्वल टू फॉर्म्युला विल वेट ऑफ ई जी इंटू फॅरेडे डिवायडेड बाय मोल रेशो. सो तुम्हाला सुद्धा आता मोल रेशो काढता यायला पाहिजे. मोल रेशो काढताना ती रिॲक्शन घ्यायची. ए जी एन ओ थ्रीला सगळ्यात आधी ब्रेक करा. जेव्हा ए जी एन ओ थ्री ब्रेक होईल त्यावेळेस त्याचे आयन्स जनरेट होतील, ए जी पॉझिटिव्ह आणि एन ओ थ्री निगेटिव्ह. ठीक आहे, सिल्वर नायट्रेट आहे, ब्रेक झाल्यानंतर ए जी पॉझिटिव्ह, तर ए जी पॉझिटिव्ह पासून ए जी मिळणार. मग त्याची रिॲक्शन लिहून घेऊ आपण. ए जी पॉझिटिव्ह प्लस किती इलेक्ट्रॉन लागलेला, 1 इलेक्ट्रॉन, प्रॉडक्ट मिळेल ए जी. सो 1 मोल ऑफ ए जी मिळाला आपल्याला, त्यासाठी इलेक्ट्रॉन्स आधी किती लागले, 1 लागलेत. सो मोल रेशो कसा असणार, सो नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म किती, 1 डिवाइड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन, परत किती, 1. सो मोल रेशो किती आला, 1 आला. चला मग हे आपण आता व्हॅल्यू पुटअप करू. वेट ऑफ ए जी किती आहे सांगा, 0.42 ग्राम इंटू फॅरेडे. आता त्याची व्हॅल्यू पुटअप करू आपण, 96500 कुलम पर मोल इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय मोल रेशो किती आला आपला, 1 इंटू मोलर मास ऑफ ए जी किती आहे, 108. याचं करायचं आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन. याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं तर याचा आन्सर येणार 375.4 कुलम. कळतं, 375.4 कुलम एवढी इलेक्ट्रिसिटी तुम्हाला लागेल. हे तुम्हाला सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, मी जर कॅल्क्युलेशन सांगत बसलो तर मग परत व्हिडिओची लेंथ खूप वाढेल. सो मी डायरेक्टली इथे तुम्हाला आन्सर त्याचं सांगतोय. चला आता नेक्स्ट न्यूमरिकल जाऊ आपण. तोपर्यंत तुम्हाला हा न्यूमरिकल सुद्धा एकदा व्यवस्थित नोट डाऊन करायचा आणि समजून सुद्धा घ्यायचा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 नंबर. What current strength will be required to deposit 2.692 into 10 raised power minus 3 kilogram of silver in 7 minutes from AgNO3 solution and molar mass of Ag is 108 into 10 raised power minus 3 kilogram per mole. काय करायचं आहे तुम्हाला, what current strength विचारलं आपल्याला. what current strength will be required to deposit 2.692 into 10 raised power minus 3 किलोग्राम ऑफ सिल्वर इन 7 मिनिट. बघा आपल्याला गिवन लगेच इथे दिसेल, मोलर मास पण दिलं आपल्याला. मोलर मास ऑफ ए जी इज 108 इंटू 10 पॉवर मायनस 3 किलोग्राम पर मोल. चला गिवन मध्ये जे जे दिसतं ते आपण एकदा लिहून घेऊ. बघा गिवन मध्ये आपल्याला काय सांगितलंय, व्हॉट करंट स्ट्रेंथ विल बी रिक्वायर, म्हणजे आपल्याला आय कॅल्क्युलेट करायचं आहे. आय कशामध्ये असतो तर ॲम्पियरमध्ये. ॲम्पियरचा अजून एक युनिट कुलम पर सेकंद. ठीक आहे, मी अजून एक युनिट लिहितो इथे, कुलम पर सेकंद. ॲम्पियरमध्ये जनरली आपण घेतो, असं युनिट असणार कुलम पर सेकंद. चला आता समोर जाऊ आपण. टू डिपॉझिट 2.692 इंटू 10 पॉवर मायनस 3 kg ऑफ सिल्वर, म्हणजे आपल्याला वेट ऑफ सिल्वर दिला. चला लिहून घेतो मी इथे, वेट ऑफ सिल्वर डब्ल्यू ऑफ ई जी इज इक्वल टू 2.692 इंटू 10 पॉवर मायनस 3 kg, किलोग्राममध्ये दिला. टाइम दिला आपल्याला 7 मिनिट. टी दिला आपल्याला 7 मिनिट. मी ऑलरेडी बोललोय हा टाइम आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावा लागेल, सेकंदमध्ये. सो याला 60 ने मल्टिप्लाय करा, हा होऊन जाईल 42 आणि नंतर 0. ठीक आहे, याला होणार आपण सेकंद. बघा टाइम सुद्धा आपण कॅल्क्युलेट केला. मोलर मास ऑफ ए जी हे पण दिलं आपल्याला, मी इथे लिहून घेतोय. मोलर मास ऑफ ए जी हा दिला आपल्याला 108 इंटू 10 पॉवर मायनस 3 kg पर मोल. आता बघा इथे काही युनिट कन्वर्जन करायची आपल्याला गरज नाही, कारण वेट आपल्याला केजी मध्ये दिलंय आणि मोलर मास केजी पर मोल मध्ये दिलंय. सो हे युनिट सेम कॅन्सल होऊन जाणार. सो काही कन्वर्जन करायची गरज नाही. हा जर असं असतं की इथे केजी आहे आणि इथे ग्राम आहे तर मग आपल्याला या केजीचं कन्वर्जन ग्राममध्ये करावं लागलं असतं, पण इथे तसं काही करायची गरज नाही. चला आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, आय कॅल्क्युलेट करायचं आहे. सो हाच फॉर्म्युला बघा, डब्ल्यू इज इक्वल टू आय इंटू टी इंटू मोल रेशो इंटू मोलर मास अपॉन फॅरेडे. यापैकी जवळपास सगळ्या व्हॅल्यू आपल्याला दिल्या आहेत, फक्त आपल्याला आय कॅल्क्युलेट करायचं आहे. वेट सुद्धा दिलं आहे, फॅरेडेची व्हॅल्यू पुटअप करायची, मोलर रेशो आपण कॅल्क्युलेट करू शकतो, मोलर मास पण प्रोव्हाइड केलं आहे. किती इझी आहे बघा. चला फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. फॉर्म्युला आहे डब्ल्यू इज इक्वल टू आय इंटू टी इंटू मोल रेशो इंटू मोलर मास, सिल्वरसाठी असेल ते, डिवायडेड बाय फॅरेडे. आपल्याला यावरून आय कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फॉर्म्युला असा होईल नेक्स्ट,
आय इज इक्वल टू ही व्हॅल्यू सगळीकडे ट्रान्सफर होऊन जाईल डब्ल्यू इंटू फॅरेडे अपॉन काय होईल डब्ल्यू इंटू फॅरेडे अपॉन टी इंटू मोल रेशो इंटू मोलर मास ऑफ ई जी एवढं ते कॅल्क्युलेशन होईल. चला मग आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करू. सो आय इज इक्वल टू काय येईल डब्ल्यूची व्हॅल्यू पुटअप करा. डब्ल्यूची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 2.692 2.692 इंटू 10⁻³ kg कळतंय. फॅरेडे किती आहे 96500 कुलम पर मोल इलेक्ट्रॉन, ठीक आहे, पर मोल इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय टाइम दिला आपल्याला सेकंदमध्ये 420 सेकंद, मिनिटामध्ये दिला आपण त्याला सेकंदमध्ये कन्वर्ट केलं इंटू मोलर रेशो. सो परत इथे AgNO3 आहे, याला जर ब्रेक केला आपण तर Ag प्लस आणि NO3 मायनस मिळेल. Ag प्लस साठी मोल रेशो किती असेल. सो रिॲक्शन अशी असेल आपली Ag प्लस 1 इलेक्ट्रॉन प्रॉडक्ट मिळेल सिल्वर सॉलिड विच इज डिपॉझिटेड ऑन द कॅथोड. सो मोल रेशो विल बी एक्झॅक्टली 1. इथे टाकून देऊ आपण मोल रेशो 1. युनिट आहे याचं, चला मी लिहून घेतो पुन्हा मोल पर मोल इलेक्ट्रॉन हे त्याचं युनिट इंटू मोलर मास ऑफ Eg किती दिलं आपल्याला ते 108 इंटू 10⁻³ चला लिहून घेऊ आपण 108 इंटू 10⁻³ kg पर मोल. चला सारखे सारखे युनिट कॅन्सल करा. मोल पर मोल कॅन्सल, किलोग्राम इथून किलोग्राम कॅन्सल, अजून पर मोल इलेक्ट्रॉन आणि पर मोल इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. बघा इथे पर मोल इलेक्ट्रॉन सुद्धा कॅन्सल. आता उरलं काय ते बघा कुलम हा सेकंद आहे, हा पर सेकंद होईल म्हणजेच काय कुलम पर सेकंद म्हणजेच काय मग अँपियर, म्हणजे जे काय आपला आन्सर येणार ते अँपियरमध्ये येईल किंवा तुम्ही त्याला कुलम पर सेकंडमध्ये सुद्धा लिहू शकता. चला आता व्हॅल्यू जर आपण कॅल्क्युलेट जर केला व्यवस्थित तर बघा इथे 10⁻³ हा 10⁻³ कॅन्सल होईल, 0 या 0 सोबत कॅन्सल करून टाका, जे जे दिसतं ते बघा. आता इथे असे व्हॅल्यू आपल्याला शेवटचे दिसेल 2.692 इंटू 9650 डिवायडेड बाय 42 इंटू 108 आणि याचं युनिट येणार कुलम पर सेकंद. सो याचं तुम्ही कॅल्क्युलेशन आता करू शकता बरोबर. ॲप्रॉक्सिमेट केलं तरी चालेल, ऑब्जेक्टिव्हमध्ये तर आपल्याला ॲप्रॉक्सिमेटच कॅल्क्युलेशन करावं लागेल याचं. सो कॅल्क्युलेशन तुम्ही आता करू शकता. याचं ॲक्युरेट आन्सर येणार 5.72 अँपियर म्हणजेच काय कुलम पर सेकंद, हे त्याचं फायनल आन्सर. तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेशन करायचे, जेवढे तुम्ही चांगले कॅल्क्युलेशन करा तेवढी जास्त तुमची प्रॅक्टिस होईल. कॅल्क्युलेशन काय समजून सांगण्याचा पार्ट नसतो, ठीक आहे, ते तुम्हाला आता स्वतःहून यायला पाहिजे. चला क्वेश्चन 4 सुद्धा तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे, नंतर मग आपण क्वेश्चन नंबर 5 बघू. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे 5 नंबरचा. हाऊ मच टाइम विल बी रिक्वायर टू लिबरेट 3 इंटू 10⁻² kg ऑफ आयोडीन. बघा हाऊ मच टाइम म्हणजे आपल्याला आता यावेळेस टी कॅल्क्युलेट करायचं आहे. हाऊ मच टाइम विल बी रिक्वायर्ड टू लिबरेट 3 इंटू 10⁻² kg ऑफ आयोडीन फ्रॉम KI सोल्युशन. KI सोल्युशनमधून आय लिबरेट होईल बाय द पॅसेज ऑफ 4 अँपियर करंट. किती इलेक्ट्रिसिटी पास केली आपण, करंट किती 4 अँपियर थ्रू इट. मोलर मास ऑफ आयोडीन आपल्याला दिलं 127 ग्राम पर मोल. चला आता तुम्ही हा न्यूमेरिकल तुम्हाला होमवर्क म्हणून आहे, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा आहे. मी गिवन एकदा परत लिहून देतोय तुम्हाला. बघा गिवनमध्ये आपल्याला आय दिलेला आहे, आय इज इक्वल टू 4 अँपियर करंट म्हणून. त्यानंतर पुढे टू लिबरेट 3 इंटू 10⁻² kg ऑफ आयोडीन. वेट ऑफ आयोडीन दिलं आपल्याला 3 इंटू 10⁻² kg. इथे युनिट आहे ग्राम पर मोल. सो हा जो kg आहे याला सुद्धा ग्राम पर मोल ग्राममध्ये कन्वर्ट करा. सो ग्राममध्ये कन्वर्ट करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो इथे होईल 3 इंटू 10⁻² इंटू 10⁻³ बरोबर. पुढे काय होईल इथे युनिट येणार ग्राम, किती उरेल मग कॅल्क्युलेशन करू शकता 10⁻⁻1 उरेल म्हणजे किती होणार 30 ग्राम. कळतंय, या टाईपमध्ये तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करावं लागतील. बघा तुम्हाला इथे कन्वर्जन करावंच लागेल, जर कन्वर्जन नाही केलं चुकून जाईल. चला पुढे जाऊ आपण. पुढे अजून काय दिलं आपल्याला, मोलर मास दिलाय
इथे लिहून घेऊ आपण मोलर मास ऑफ आयोडीन इज इक्वल टू ते दिलं आपल्याला 127 ग्राम पर मोल. आता एकदा मोल रेशो सुद्धा आपण लिहून घेऊ कारण गरज पडते आपल्याला मोल रेशोची प्रत्येक वेळेस. सो मोल रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, के आयला ब्रेक करा. के आय ज्यावेळेस तुम्ही ब्रेक करणार त्यावेळेस के प्लस आणि आय मायनस तयार होईल. ठीक आहे, इथे आय मायनस. आता हा आय मायनस आय मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, ऑक्सिडेशन करावं लागेल. बरोबर, इतक्या वेळेस आपल्याला कॅथोडच्या रिएक्शनच्या रिलेटेड विचारलं होतं, आता विचारलं आपलं ॲनोडच्या रिलेटेड. सो आय मायनस आहे याचं ऑक्सिडेशन करावं लागेल. ऑक्सिडेशन केलं तर इथे आय तयार होईल प्लस 1 इलेक्ट्रॉन बाहेर पडेल. सो इथे मोल रेशो किती, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म 1 आणि इलेक्ट्रॉन किती मग 1. सो मोल रेशो किती आला, इथे सुद्धा 1 आला. समजला मोल रेशो कसा काढला. कॅथोड ॲनोड आपण कोणताही काढू शकतो, हा विचार नाही करायचा इलेक्ट्रॉन इकडे प्रॉडक्टमध्ये आलेत म्हणून. ठीक आहे ना, जे काय असतील ते त्याच्यानुसार आपण कन्वर्जन करणार. किती 1 मोल तयार झाला, इलेक्ट्रॉन किती लागले 1 मोल. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म डिवाइड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. सो 1 इथे रेशो येईल. चला मग आता व्हॅल्यू आहेत तुमच्याकडे, त्यामध्ये पुटअप करा. तुम्हाला डायरेक्टली काय विचारलंय, हाऊ मच टाईम, तीच तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा. सो बघा फॉर्म्युला तोच आहे, डब्ल्यू इज इक्वल टू आय इंटू टी इंटू मोल रेशो. मी आता शॉर्टकटमध्ये लिहितो एम आर म्हणजे मोल रेशो इंटू मोलर मास ऑफ आयोडीन डिवायडेड बाय काय करावं लागेल, फॅरेडे. तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे टाईम. सो टाईमसाठी इक्वेशन कसं होईल, टी इज इक्वल टू काय करावं लागेल, डब्ल्यू इंटू फॅरेडे अपॉन डब्ल्यू इंटू फॅरेडे अपॉन आय. बरोबर ना, इंटू मोल रेशो इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ आयोडीन. सो यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत, तुम्हाला तुमचा फायनल आन्सर मिळेल. तुमचा आन्सर येईल कशामध्ये, सेकंडमध्ये. जर तुम्हाला ऑप्शनमध्ये हवरमध्ये किंवा मिनिटमध्ये विचारलं, जर मिनिटमध्ये विचारलं तर जे काय आन्सर येईल ते सेकंडमध्ये येईल, त्याला डिवाइड बाय 60 करावं लागेल म्हणजे मिनिट मिळतील. अजून एकदा डिवाइड बाय 60 जर केलं म्हणजे हवर्समध्ये तुमचं कॅल्क्युलेशन येईल. ठीक आहे, आन्सर येईल तुमचं स्टार्टिंगला सेकंडमध्ये. सो इथे तुम्ही आता टाइम कॅल्क्युलेट करू शकता. चला समोर 6 नंबरचा न्यूमेरिकल आहे. इन सर्टन इलेक्ट्रोलिसिस एक्सपेरिमेंट 1.55 ग्राम ऑफ सिल्वर were deposited in one cell containing aqueous AgNO3 solution. इलेक्ट्रोलिसिस सुरू आहे ज्यामध्ये आपल्याला 1.55 ग्राम ऑफ सिल्वर मिळाला. ठीक आहे, कुणापासून तर AgNO3 सोल्युशन पासून, ज्यामध्ये मग Ag प्लस रिडक्शन झालं असेल. मोल रेशो तुम्ही लगेच सांगू शकता 1 येईल. कॅल्क्युलेट द मास ऑफ झिंक डिपॉझिटेड इन अनदर सेल कंटेनिंग अ aqueous ZnSO4 सोल्युशन इन अ सिरीज. हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, इन सिरीज. याचं मिनिंग काय, फॅरेडेज सेकंड लॉ. मी लास्ट लेक्चरमध्ये बोललोय की जर तुम्हाला सेम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास किंवा सिरीज असं जर म्हटलं तर मग इथे समजून घ्यायचं की फॅरेडेज सेकंड लॉ अप्लाय होतो. कॅल्क्युलेट द मास ऑफ झिंक डिपॉझिटेड इन अनदर सेल म्हणजे 2 डिफरंट सेल असतील. एका सेलमध्ये AgNO3 सोल्युशन, दुसऱ्या सेलमध्ये ZnSO4 सोल्युशन. असे 2 टाईपचे डिफरंट सेल त्यामध्ये आहेत. दोघांमध्ये सुद्धा म्हणजे इलेक्ट्रोलिसिस सुरू असेल विथ AgNO3 सेल. ठीक आहे, मोलर मास ऑफ झिंक अँड सिल्वर. झिंकचं मोलर मास 65.4 ग्राम पर मोल आणि सिल्वरचं मोलर मास दिलं आहे 109.7 ग्राम पर मोल रिस्पेक्टिव्हली. काय करायचं आपल्याला एकाचं वेट दिलं आहे, या वेटवरून आपल्याला दुसऱ्याचं वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. कोणाचं, झिंकचं वेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेट द मास ऑफ झिंक आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजेच काय, आपण सिरीजमध्ये जोडले म्हणजे सेम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि टाइम सुद्धा सेम असेल. फॅरेडेज ऑफ इलेक्ट्रिसिटी, फॅरेडेची व्हॅल्यू सुद्धा सेम असेल. मग काल बघा आपण लास्ट लेक्चरमध्ये तो एक फॉर्म्युला बनवला होता. हा फॉर्म्युला आहे तो बनवलेला, वेट ऑफ ए अपॉन वेट ऑफ बी इज इक्वल टू मोल रेशो ऑफ ए मोल रेशो ऑफ ए इंटू मोलर मास ऑफ ए डिवाइडेड बाय मोल रेशो ऑफ बी इंटू मोलर मास ऑफ बी. यावरून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. सो चला आपण सगळ्यात पहिले वेट ऑफ ए अपॉन वेट ऑफ बी हा फॉर्म्युला लिहून घेऊ. बघा असा फॉर्म्युला आहे. नंतर मी गिवन जे दिलं ते सुद्धा सांगतो परत. गिवनमध्ये आपण आधी लिहून घेऊ. चला, गिवनमध्ये वेट ऑफ सिल्वर दिलं आपल्याला, वेट ऑफ Ag हा दिला आपल्याला 1.55 ग्राम. ठीक आहे, नंतर वेट ऑफ झिंक आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मोलर मास ऑफ Eg हा दिला आपल्याला 109.7 ग्राम पर मोल.
आणि समोर झिंकचं सुद्धा मोलर मास दिलं आहे. सो मोलर मास ऑफ झिंक इज इक्वल टू 65.4 ग्राम पर मोल. ठीक आहे, या टाईपमध्ये आपल्याला दिलं आहे. आपण इथे हा फॉर्म्युला यूज करणार. वेट ऑफ Ag डिवायडेड बाय वेट ऑफ झिंक इज इक्वल टू मोल रेशो ऑफ Ag into molar mass of Ag divided by mole ratio of zinc into molar mass of zinc. हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार. चला मग आपण पटापट एकदा मोल रेशो कॅल्क्युलेट करून घेऊ. बघा मोल रेशो कसे काढायचे. मोल रेशो ऑफ सिल्वर किती येणार. AgNO3 सोल्युशन आहे, याला ब्रेक केलं तर Ag प्लस असेल. Ag प्लस पासून आपल्याला मिळणार Ag बाय ॲडिशन ऑफ 1 इलेक्ट्रॉन. रिडक्शन झालंय, Ag सॉलिड मिळाला. 1:1 आहे, म्हणजेच मोल रेशो किती आला Ag साठी 1 येईल. मी इथे लिहून घेतोय. मोल रेशो ऑफ Ag किती येणार 1. मोल रेशो ऑफ झिंक किती येईल. ZnSO4 सोल्युशन आहे, याला ब्रेक करा. आयन्स कोणते असतील Zn2+ आणि SO4 2-. मग Zn2+ मध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन ऍड करणार, आपल्याला प्रॉडक्ट मिळेल झिंक सॉलिड. इथे मोल रेशो किती येईल 1:2 बरोबर, म्हणजे 1/2. मोल रेशो ऑफ झिंक हा येणार 1/2 म्हणजे 0.5. ठीक आहे, आता या व्हॅल्यू पुटअप करायच्या आहेत. चला मग वेट ऑफ Ag आपल्याकडे आहे. वेट ऑफ Ag आहे 1.55 डिवायडेड बाय वेट ऑफ झिंक आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इज इक्वल टू मोल रेशो ऑफ Eg किती आहे तो 1 इंटू मोलर मास ऑफ Eg किती आहे 109.7 ग्राम पर मोल. याला तुम्ही 108 सुद्धा करू शकता. डिवायडेड बाय मोल रेशो ऑफ झिंक किती 0.5 इंटू 65.4 ग्राम पर मोल. युनिट तर कॅन्सलच होणार बरोबर. चला हे युनिट कॅन्सल झाले. आता काय करावं लागेल, तुम्हाला वेट ऑफ झिंक कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इकडे इक्वेशन डिवायडेशन मध्ये येईल, नंतर पुन्हा 0.5 मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. चला मी इथे लिहितो आता. असं इक्वेशन आपल्याला मिळणार. वेट ऑफ झिंक इज इक्वल टू 1.55 इंटू 0.5 इंटू 65.4 डिवायडेड बाय 109.7. चला याचं आता कॅल्क्युलेशन करू आपण. सो याचं तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन केलं तर 0.5 पर्यंत आन्सर येईल त्याचं. याचं जर ॲक्युरेटली जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर हे 0.47 ग्राम एवढं वेट तुम्हाला झिंकचं दुसऱ्या ZnSO4च्या इलेक्ट्रोलिक सेलमध्ये कॅथोडवर जमा झालेलं दिसेल. बघा एकदम सिम्पल न्यूमेरिकल आहे, फक्त गिव्हन फाइंड आउट करायचे आणि मोल रेशो कॅल्क्युलेट करायचा. तुम्ही याऐवजी हा सुद्धा फॉर्म्युला यूज करू शकता. वेट ऑफ A अपॉन वेट ऑफ B इज इक्वल टू इक्वल वेट ऑफ A अपॉन इक्वल वेट ऑफ B. हा सुद्धा फॉर्म्युला यूज केला तरी चालतो. ठीक आहे, कसं करणार बघा. इक्वल वेट कसं काढायचं, तर मोलर मास आपण काय करणार, Ag वर चार्ज किती येतोय, किती चार्ज येतो, मग Ag वर 1 चार्ज आहे. सो मोलर मास डिवाइड बाय चार्ज म्हणजे इक्वल वेट. झिंक सुद्धा मोलर मास डिवाइड बाय चार्ज. चार्ज किती आहे Zn वर 2 पॉझिटिव्ह, म्हणून मग इथे जो काय मोलर मास आहे त्याला डिवाइड बाय 2 करा, म्हणजे हा फॉर्म्युला यूज केला तरी चालतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतःहून एकदा हा 10 नंबरचा फॉर्म्युला यूज करून परत हा न्यूमेरिकल एकदा सॉल्व्ह करा. ठीक आहे, 6 नंबरचा न्यूमेरिकल पुन्हा एकदा तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे तो फॉर्म्युला यूज करून. वेट ऑफ A अपॉन वेट ऑफ B इज इक्वल टू इक्वल वेट ऑफ A अपॉन इक्वल वेट ऑफ B. दोन्ही मेथडने आपल्याला ते जमलं पाहिजे. चला परत एकदा तुम्हाला हा न्यूमेरिकल याचं सोल्युशन व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे, तुम्ही स्वतः सुद्धा सॉल्व्ह करायचं आहे आणि 7 नंबरला तुम्हाला ट्राय करायचं आहे. सो चला तुमचा आता हा न्यूमेरिकल रीड करून झाला असेल 7 नंबरचा. 6 नंबरचा तुम्ही नोट डाऊन केलेला असेल. तर बघा हा जो 7 नंबरचा क्वेश्चन आहे, इन अ सर्टन इलेक्ट्रोलिसिस एक्सपेरिमेंट 0.79 ग्राम ऑफ सिल्वर वॉज डिपॉझिटेड इन 1 सेल कंटेनिंग aqueous AgNO3 सोल्युशन. चला आपण याला हाफ करून वाचत जाऊ. इन अ सर्टन इलेक्ट्रोलिसिस एक्सपेरिमेंट 0.79 ग्राम ऑफ सिल्वर was deposited in 1 cell containing a aqueous AgNO3 solution. म्हणजे एक इलेक्ट्रोलिक सेल आहे, त्यामध्ये इलेक्ट्रोलिसिस रिएक्शन कॅरी आउट केली आपण. सो वी गॉट
0.79 gram of silver in that particular cell, while 0.231 gram of an unknown metal X was deposited in another cell. So there is another cell in which aqueous XCl2 solution is taken, and which is by electrolysis we got 0.231 gram of unknown metal X in a series with AgNO3 cell. सो यामध्ये आपण काय केलंय, हा जो AgNO3 सेल जो आहे तर तो आणि XCl2 हा एक जो सेल असेल इलेक्ट्रोलिक सेल मध्ये त्यामध्ये सोल्युशन घेतलेले हे सिरीजमध्ये कनेक्ट केलेत. याचा अर्थ काय, टाइम सुद्धा सेम असला आणि म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीज म्हणू आपण त्याला I/T दोघाही इलेक्ट्रोलिक सेलसाठी सेम असणार. कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ X. आपल्याला काय करायचं आहे, मोलर मास ऑफ X कॅल्क्युलेट करायचं आहे. मोलर मास ऑफ Ag इज 107.9 ग्राम पर मोल. आपल्याला सिल्वरचा मोलर मास इथे दिलेला आहे. बघा सेम आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो, वेट ऑफ A अपॉन वेट ऑफ B म्हणू आपण इथे आता, इज इक्वल टू मोल रेशो ऑफ A इंटू मोलर मास ऑफ A डिवायडेड बाय मोल रेशो ऑफ B इंटू मोलर मास ऑफ B. या टाईपमध्ये आपण त्याला कॅल्क्युलेट करू शकतो. हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे, कारण ते Q आणि म्हणजे त्याला आपण I/T वगैरे म्हणू, तर याचे काही व्हॅल्यू आपल्याला दिलेलं नाही आहे. सो एकाच्या बेसिसवर आपण दुसऱ्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. अब इथे आपल्याला मोलर मास कॅल्क्युलेट करायचं आहे. चला मग आपण आता परत एकदा फॉर्म्युला लिहून घेऊ. मी असं लिहितोय, वेट ऑफ X डिवायडेड बाय वेट ऑफ Ag. ठीक आहे, वेट ऑफ X डिवाइड बाय वेट ऑफ Ag इज इक्वल टू मोल रेशो ऑफ X, मोल रेशो ऑफ X इंटू मोलर मास ऑफ X. आणि आपल्याला मोलर मासच कॅल्क्युलेट करायचं आहे कारण वेट सुद्धा आपल्याला दिलेला आहे, डिवायडेड बाय मोल रेशो ऑफ Ag इंटू मोलर मास ऑफ Ag. असा तो फॉर्म्युला होईल. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मोलर मास ऑफ X. सो मोलर मास ऑफ X कॅल्क्युलेट करण्यासाठी हे सगळे इक्वेशन तिकडे ट्रान्सफर करा. एक नवीन इक्वेशन मिळेल आपल्याला, ते मी इथे लिहून घेतोय. आता चला इथे लिहितोय, असं इक्वेशन मिळेल, मोलर मास ऑफ X इज इक्वल टू वेट ऑफ X इंटू मोल रेशो ऑफ Ag इंटू मोलर मास ऑफ Ag डिवायडेड बाय वेट ऑफ Ag इंटू मोल रेशो ऑफ X, किंवा हा X असा लिहू आपण. ठीक आहे, या टाईपमध्ये आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो व्हॅल्यू पुटअप करा. वेट ऑफ X आपल्याला दिलेला आहे. वेट ऑफ X दिले आपल्याला किती, 0.231 ग्राम. अननोन मेटल म्हटलं ना, सो हा वेट ऑफ X आहे. चला मी इथे लिहून घेतोय 0.231 ग्राम इंटू मोल रेशो ऑफ Ag. AgNO3 सोल्युशन आहे, जसं इथे आपण काढला होता Agचा मोल रेशो किती असेल तर 1 येणार. ठीक आहे, हीच व्हॅल्यू या बेसिसवर आपल्याला इथे टाकायची. मोल रेशो येणार 1 इंटू मोलर मास ऑफ Ag दिलं आपल्याला किती, 107.9 ग्राम पर मोल डिवायडेड बाय वेट ऑफ Ag करा. वेट ऑफ Ag दिलं आपल्याला किती, 0.79 ग्राम. सो आय पुट हियर 0.79 ग्राम इंटू मोल रेशो ऑफ X. आता हे इम्पॉर्टंट आहे की या Xचा मोल रेशो काय असेल, त्यासाठी आपल्याला कंपाऊंड बघावं लागेल. कंपाऊंड आहे आपल्याकडे XCl2. जर आपण XCl2 हा ब्रेक केला तर ट्वाईस Cl मायनस बाहेर पडतील, म्हणजेच काय Xच्या साईडने किती चार्ज असेल, 2 पॉझिटिव्ह. सो असं असेल X2 पॉझिटिव्ह, यामध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन टाकणार, आपल्याला प्रॉडक्ट मिळेल X. कळतंय? मग मोल रेशो किती, तर 1 डिवाइड बाय 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच किती, 0.5. इथे लिहून घेतो मी 0.5. सो याचा आपल्याला आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. चला कॅल्क्युलेट करायला. चला तुम्ही कॅल्क्युलेशन केलं असेल, याचा आन्सर येते 63.10 ग्राम पर मोल. कारण ग्राम ग्राम युनिट तर कॅन्सल झालं. बघा हा जो 107.9 आहे याला अप्रॉक्सिमेटली 108 करा. 0.5 म्हणजे हाफ, वरती 2 पाठवून द्या, मल्टिप्लाय करा.
त्याला डिवाइड बाय 0.79 किंवा हे जे आन्सर जे त्यालाच 2.3 मल्टिप्लाय करून त्याला डिवाइड बाय 0.79 म्हणजेच काय 0.8 करा. 8 इंटू 10⁻⁻1 कॅल्क्युलेशन तुम्हाला माहिती आहे. याचा ॲक्युरेट आन्सर येणार 63.10. सो हे त्याचा फायनल आन्सर. ठीक आहे, म्हणजे मोलर मास ऑफ एक्स किती मिळालं तुम्हाला 63.10. चला हा सुद्धा न्यूमेरिकल नोट डाऊन करायचं आहे. काय काय केलं आपण हे तुम्हाला समजलं असेल यामध्ये. चला त्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 8. मी व्हॅल्यूज वाचत होतो. हां, हाऊ मेनी ग्राम्स ऑफ बेरियम आर प्रोड्यूस बाय करंट ऑफ 1 अँपियर. काय विचारलंय, हाऊ मेनी ग्राम्स ऑफ बेरियम आर प्रोड्यूस बाय करंट ऑफ 1 अँपियर. आयची व्हॅल्यू दिली आपल्याला पास फॉर 15 मिनिट. याला सेकंडमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. व्हॉट व्हॉल्यूम ऑफ Cl2 विल बी लिबरेटेड. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ Cl2 सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे आता ॲट 298 केल्विन म्हणजे NTP झालं अँड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मोलर मास दिलं आपल्याला बेरियमचं 137 ग्राम पर मोल. आर दिलं आपल्याला 0.08205 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. आपण इथे PV = NRT हे इक्वेशन वापरू शकतो. मग त्यासाठी नंबर ऑफ मोल्स वगैरे कॅल्क्युलेट करायचे, पण ते सगळं आपण त्याला बायपास करू. आपण डायरेक्टली जे फॉर्म्युले शिकलो त्या बेसिसवर आपण याला कॅल्क्युलेट करायला जाऊ. तर चला सगळ्यात आधी आपण गिव्हन लिहून घेऊ. काय करायचं तुम्हाला बरोबर आयडिया येईल. हा आर वगैरे याची काही आपल्याला गरज पडत नाही. ॲक्च्युली जर आपण PV = NRT जर गेलो तर याची गरज पडणार, पण त्या इक्वेशनला आपण बायपास करू. ठीक आहे, त्याचं काय आपल्याला गरज नाही. चला गिव्हनमध्ये लिहून घेऊ आपण जे दिलं ते. आपल्याला हाऊ मेनी ग्राम्स ऑफ बेरियम म्हणजे वेट ऑफ बेरियम कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर बाय करंट ऑफ 1 अँपियर. आयची व्हॅल्यू दिलेली आपल्याला I = 1 अँपियर. टाईम दिला आपल्याला T = 15 मिनिट. सो याला 60 ने मल्टिप्लाय करा. आन्सर मिळेल तुम्हाला 900 सेकंद. हा मिळाला टाईम. व्हॉल्यूम ऑफ Cl2 गॅस विल बी लिबरेटेड. व्हॉट व्हॉल्यूम ऑफ म्हटलं आपल्याला म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ Cl2 सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे NTP कंडिशनला. मोलर मास दिला आपल्याला M ऑफ BA लिहून घेऊ आपण. मोलर मास ऑफ BA हा दिला आपल्याला 137 ग्राम पर मोल. चला इथपर्यंत आपल्याला हा सगळा डाटा दिला. आता करायचं काय, तर तुम्हाला वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करू शकता वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी. वेट ऑफ BA = काय करावं लागेल I × T × मोल रेशो, बरोबर, इंटू मोल रेशो इंटू मोलर मास ऑफ BA या टाईपमध्ये डिवायडेड बाय काय करणार आपण फॅरेडे. हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ Cl2 गॅस कॅल्क्युलेट करायचा आहे. सो व्हॉल्यूम ऑफ Cl2 गॅस कॅल्क्युलेट करताना आपण हे इक्वेशन यूज करू शकतो. व्हॉल्यूम ऑफ Cl2 = I × T × मोल रेशो इंटू इथे आता व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इथे आपण 22.414 लिटरने मल्टिप्लाय करू. बघा हे फॉर्म्युले आहेत, या बेसिसवर आपण जातोय. व्हॉल्यूम ऑफ प्रॉडक्ट = I × T × मोल रेशो इंटू 22.414 लिटर डिवाइड बाय फॅरेडे. डायरेक्टली हा फॉर्म्युला पुटअप करा. एकदा वेट कॅल्क्युलेट करायचं, सो हा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. असे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागतील डिवाइड बाय फॅरेडे. किंवा आपल्याकडे अजूनही दुसरा ऑप्शन आहे. जर तुम्हाला वेट ऑफ BA जर मिळालं तर त्या BAच्या बेसिसवर आपण वेट ऑफ Cl2 कॅल्क्युलेट करू शकतो. वेट ऑफ Cl2 मोल कॅल्क्युलेट करा. मोलवरून मग PV = NRTच्या फॉर्म्युला टाकून व्हॉल्यूम काढा. हाही एक रूट आहे. किंवा जर मोल जर मिळाले तर मग व्हॉल्यूम ऑफ गॅस = नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इंटू 22.414 लिटर. असे सुद्धा आपण त्या बेसिसवर व्हॉल्यूम ऑफ गॅस कॅल्क्युलेट करू शकतो. सो एकच न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याच्या मोर दॅन 2-3 मेथड्स आहेत. त्यापैकी तुम्ही कोणतीही यूज करू शकता. ही मेथड तुमच्यासाठी सुटेबल कळतं. या मेथडने तुम्ही बेरियमचं सुद्धा वेट कॅल्क्युलेट करू शकता आणि व्हॉल्यूम ऑफ Cl2 सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. हा आता मोलर रेशो कसा काढायचा. मग आता हाऊ मेनी ग्राम्स ऑफ BA आर प्रोड्यूस बाय करंट ऑफ 1 अँपियर पास फॉर 50 मिनिट. व्हॉट व्हॉल्यूम ऑफ Cl2 म्हणजे एकच कंटेनर आहे ज्यामध्ये बेरियम पण मिळतोय आणि Cl2 पण मिळतोय. मग याचा अर्थ तुमचा आधीचा कंपाऊंड कोणता असायला पाहिजे BaCl2 असायला पाहिजे. BaCl2 बेरियम क्लोराईड. याला ब्रेक करा. याला ब्रेक केलं तर याचे आयन्स तयार होतील Ba2+ आणि दुसरा तयार होईल 2Cl-. कळतंय.
आता तुम्हाला Cl2 विचारलं आहे, सो याचं तुम्हाला ऑक्सिडेशन करावं लागेल. प्रॉडक्ट मिळेल Cl2 गॅस प्लस 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडले, बरोबर ना. मग इथे Cl2 साठी मोल रेशो किती झाला 0.5, कारण 1 मोल Cl2 तयार होतोय, त्यासाठी 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 1/2 हा रेशो आला. मोलर रेशो आला 1/2 कोणासाठी Cl2 साठी, जो तुम्हाला इथे टाकावं लागेल. Ba2 प्लस साठी रेशो किती, तर Ba2 प्लस काय करावं लागेल 2 इलेक्ट्रॉन करावं लागतील आपल्याला बेरियम सॉलिड मिळणार, बरोबर. इथे सुद्धा रेशो किती 1 मोल आणि त्यासाठी 2 इलेक्ट्रॉन लागलेत, म्हणजे याचा सुद्धा मोल रेशो किती झाला 1/2. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला 1/2 ची व्हॅल्यू टाकावं लागेल, इथे सुद्धा 1/2 ची व्हॅल्यू टाकावं लागेल. कळतंय, मोलर रेशो सुद्धा आले. आता बाकी काय I/T तुम्हाला दिलेलंच आहे, त्यावरून तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. सो तुमच्यासाठी हे होमवर्क आहे, तुम्ही स्वतः याचे कॅल्क्युलेशन करायचे आणि मला याचा आन्सर सेंड करायचे, ठीक आहे. या टाईपमध्ये हा क्वेश्चन आहे. जर नाही जमलाच तर मग मी अजून समजावून सांगेल. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 नंबर. ऑन पासिंग 3 एम्पियर ऑफ इलेक्ट्रिसिटी फॉर 50 मिनिट्स 1.8 ग्राम ऑफ मेटल डिपॉझिट्स द इक्विव्हॅलंट मास ऑफ मेटल इज. जो काय मेटल मिळतोय आपल्याला त्याचं इक्विव्हॅलंट मास किती असेल. ऑप्शन दिले आपल्याला 20.5, 25.8, 19.3, 30.7. काय करायचं आपल्याला इक्विव्हॅलंट वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करणार. गिवन दिलं आपल्याला आय दिलं आपल्याला 3 एम्पियर, टाइम दिला आपल्याला 50 मिनिट्स, याला सेकंडमध्ये कन्वर्ट करा. वेट ऑफ मेटल दिलं आपल्याला 1.8 ग्राम. इक्विव्हॅलंट मास कॅल्क्युलेट करायचं, यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. बघा इथे फॉर्म्युला दिलेला आहे W इज इक्वल टू I इंटू टी इंटू इक्विव्हॅलंट वेट ऑफ कंपाऊंड डिवाइड बाय फॅरेडे. फॅरेडेची व्हॅल्यू 96500 टाका, फायनल आन्सर तुम्हाला मिळेल. चला फॉर्म्युला लिहून घेतोय मी. आता मी गिवन वगैरे डायरेक्ट त्या फॉर्म्युलामध्येच पुटअप करणार. बघा आपल्याला W दिला आहे, वेट इज इक्वल टू काय करणार I इंटू टी इंटू इक्विव्हॅलंट वेट जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डिवाइड बाय करणार आपण फॅरेडे. सो आपल्याला इक्विव्हॅलंट वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू काय होईल W इंटू फॅरेडे अपॉन I इंटू टी. चला W टाकू आपण 1.8 ग्राम इंटू फॅरेडे किती तर 96500 डिवायडेड बाय I म्हणजेच काय करंट दिलं आपल्याला किती 3 एम्पियर इंटू टाइम दिला आपला मिनिटमध्ये. सो जर टाइम मिनिटमध्ये दिला असेल याला आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो 50 इंटू 60 करा, किती होईल 300 सेकंद, बरोबर ना. सॉरी 3000 होईल, नॉट 300, 3000 सेकंद. कॅल्क्युलेशन करा. चला आता हे तुम्ही इथपर्यंत सॉल्व करू शकता. याला 3 इंटू 3 9 करा, हा 10⁻⁻1 वरती पाठवून द्या, बरोबर. याला आपण असं सॉल्व करू शकतो पुढे जाऊन. याला 18 करू आपण, 18 इंटू 10⁻⁻1 इंटू 965 इंटू 10⁻⁻1 10⁻⁻2 होईल डिवायडेड बाय 9. इथे 2चं डिवायडेशन जाईल 2 इंटू 965 इंटू 10⁻². चला याचं कॅल्क्युलेशन करा. सो याला कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. हा 965 इंटू 10⁻² आहे, याला 9.65 म्हणू आपण. हे असं लिहू शकतो आपण याला 2 इंटू 9.65. आता ऑप्शन बघा 20, 25, 19.3, 30. इथे जर 10 असता तर 10 इंटू 2 म्हणजे 20 झाला असता, तर इथे 9.65 म्हणजे आपला आन्सर 20पेक्षा कमी येणार. सो आन्सर किती 19.3. ॲप्रॉक्सिमेट जरी कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. करेक्ट आन्सर येणार 19.3. कळतंय. इक्वल वेट किती असेल 19.3. हे त्याचं करेक्ट आन्सर. चला हे नोट डाऊन करायचं आहे. चला या लेक्चरमधील आपण लास्ट क्वेश्चन आता कव्हर करू. अजून काही न्यूमरिकल्स आपण वाटलं तर पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा कंटिन्यू करू. बघा हा एक क्वेश्चन दिला, हाऊ मेनी ॲटम्स ऑफ कॅल्शियम विल बी डिपॉझिटेड फ्रॉम अ सोल्युशन ऑफ CaCl2 बाय करंट ऑफ 25 मिलीएम्पियर फ्लोईंग फॉर 60 सेकंद. काय विचारलं आपल्याला, हाऊ मेनी ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे.
ऑप्शन सुद्धा दिलेत खाली. मग सगळ्यात पहिले आपण नंबर ऑफ ॲटमचा फॉर्म्युला लिहून घेऊ. आठवत असेल तुम्हाला, नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू आय इंटू टी इंटू मोल रेशो. मोल रेशो आता बरेच वेळ शिकलो आपण कसा काढायचा, तुमचा परफेक्ट झाला असेल. इंटू 6 इंटू 10⁻23. मी अप्रॉक्सिमेटली करतो कारण ऑप्शन दिलेले आहेत ऑलरेडी. 6.022 व्हॅल्यू असते, मी त्याला 6 इंटू 10⁻23 लिहितोय. डिवायडेड बाय फॅरेडे. फॅरेडे मीन्स व्हॉट? 96500. ठीक आहे, हा तो फॉर्म्युला. आता आय आपल्याला दिला आहे 25 मिली अँपियर आहे, आपल्याला अँपियरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो याला आपण असं लिहू शकतो 25 इंटू 10⁻³ अँपियर. कळतं ना, मिली अँपियरचं अँपियरमध्ये कन्वर्जन इंटू मोल रेशो. आता मोल रेशो किती असेल? सो CaCl2 आहे इथे, Ca पाहिजे, CaCl2. CaCl2 आहे, मग आता CaCl2 मध्ये Ca2+ आहे, Ca तयार होईल. 1/2 मोल रेशो 0.5 लिहून घेऊ आपण. इंटू 6 इंटू 10⁻23. टाईमची व्हॅल्यू टाकायची बाकी आहे. टाईम किती दिला आपल्याला? 60 सेकंड. चला इथे सुद्धा लिहून घेऊ 60. डिवायडेड बाय फॅरेडे म्हणजेच किती? 96500. चला जे जे कॅन्सल होतं ते करून घ्या. बघा कसं करायचं. हा 10⁻³ आहे. एक काम करू आपण, याला 5 करून घेऊ. मग 10⁻³ हा 10⁻4 होईल आणि इथे 5 उरणार, बरोबर. किंवा असं करू आपण 60 इंटू 0.5 म्हणजे 30 होईल, बरोबर. चला मी लिहून घेतोय, कसे कसे कॅल्क्युलेशन केले तेही समजून सांगेल नंतर. या 10⁻2 वरती पाठवून देतोय. इथे असं टोटल कॅल्क्युलेशन आपलं असं होईल 25 इंटू 3 इंटू 6 इंटू, याला मी पॉवर यासोबत जोडतोय, इथे होईल 10⁻24. बघा 25 ॲज इट इज घेतलेत मी. 60ला 0.5 ने मल्टिप्लाय केलं 30, त्याला मी 3 दिलं आहे, 10⁻1 बाजूला काढणार. 6 ॲज इट इज 10⁻23 25 10⁻24 केलं. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो. पुढे 10⁻³ अजूनही बाकी आहे, हा पण आपण वरती पाठवतोय. म्हणजे इथे होऊन जाईल 10⁻5. हे -3 आणि हे वरती आल्यानंतर -5 डिवायडेड बाय होईल 965. इथपर्यंत आपण आलो. आता समोर जाऊन याचं कॅल्क्युलेशन करा. सो बघा एवढ्याचं आन्सर येत आहे 0.466. कळत आहे, हे जे एवढं जो पार्ट आहे एवढ्याचं कॅल्क्युलेशन ते 0.466 इंटू 10⁻24 इंटू 10⁻5. याचं एकदा कॅल्क्युलेशन करा एवढ्या पार्टचं. हे येईल किती? 0.466 इंटू 10⁻19, बरोबर. एक काम करू, 1 डिजिटने इकडे येऊ, कॅल्क्युलेशन होईल आपलं. सॉरी, हे -19 नाही +19 राहील. हां, 1 डिजिटने इकडे या, काय होईल? 4.66 इंटू 10⁻18. एवढे ॲटम्स कॅल्शियमचे कॅथोडच्या साईडने डिपॉझिट होतील. सो याचं करेक्ट आन्सर येत आहे 4.68 इंटू 10⁻18. सो बघा हे जे फॉर्म्युले आहेत जे मी इथे तुम्हाला ऑलरेडी नोट डाऊन करायला सांगितलेत, अजून जर तुम्ही नोट डाऊन केले नसतील तर याला व्हिडिओ पॉज करून परत एकदा लिहून घ्या. या फॉर्म्युल्याच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही. ठीक आहे, तुम्ही जर एवढे जर फॉर्म्युले व्यवस्थित समजून लर्न जर केलेत तर एकदम सोपा टॉपिक आहे. तुम्ही कोणताही क्वेश्चन या बेसिसवर सॉल्व्ह करू शकता. आता हा जो न्यूमेरिकल आहे हा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित नोट डाऊन करायचा आहे. सो आज मी इथेच थांबतोय. आता पुढचं जे लेक्चर येईल त्यामध्ये जर तुमचे काही डाऊट्स असतील ते सुद्धा आपण क्लिअर करू, किंवा तुम्हाला जर अजून काही क्वेश्चन जमले नसतील त्या मॉड्यूल्समधून, आपण जे मॉड्यूल जे प्रोव्हाइड केले त्यामधून जर जमले नसतील तर ते सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. सो आज मी इथेच थांबतोय. ओके, थँक्यू.